आज वीज महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू आहे, एस टी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू आहे आणि अशा माध्यमातून जे सार्वजनिक उपक्रम आहे त्या उपक्रमाचं आज जे भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे। काही साखर कारखाने मोठेच काम काढायचे आणि तेच साखर कारखाने भंगारच्या भावामध्ये त्यांनी घ्यायचे आणि तेच साखर कारखाने पुन्हा त्यांनी आपलं सुरू करावे अशा माध्यमातून आज हे जे धनाढ्य आहेत ते धनाढ्य होत आहेत आणि गरिबातला गरीब होत आहे। आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही, आज शेतकरी इकडे त्याचं कंबरडा मोडला गेलेला आहे। आज कापूस बाहेरून आयात केलं जातो आहे, आज सोयाबीन बाहेरून आयात केलं जात आहे आणि जे या भारतामध्ये जे पिकत आहे त्याला बाकीमोल किमतीमध्ये आज द्यावं लागत आहे आणि म्हणून हे जे सरकारचं धोरण आहे या धोरणाच्या विरुद्ध त्याचबरोबर हे कामगार कायदे 29 कामगार कायदे कामगारांनी रक्तपात करून आपल्या प्राणाची आहुती देऊन जे कामगार कायदे मिळवले ते कामगार कायदे मोडीत काढून या सरकारने 4 कामगार कायदे पारित केले। त्या 4 कामगार कायद्यामध्ये आज कंपनीला बंद करण्याचा अधिकार मालकाला दिला, त्या कामगाराला कामावर ठेवायचं की नाही त्याचा अधिकार त्या मालकाला दिला, त्या फॅक्टरीमध्ये विनय स्थापन करायची की नाही तो अधिकार मालकाला दिला आणि अशा माध्यमातून हे मालक धारतीने सरकार या सरकारच्या विरुद्ध आज आम्ही मोर्चा काढलेला आहे। आणि त्याचबरोबर जे 187 उद्योगांमधील जे कामगार आहेत त्यांना न्यूनतम पेन्शन अल्प पेन्शन म्हणून जी आज 3000च्या पेन्शन देऊन त्यांची बोवर केले जात आहे। बोली खानदेश मराठी न्यूज।